चाललं आपलं आख्यातिवादी ख्याती प्रकरण म्हणतात. कशा करता आलं ख्याती प्रकरण? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्री भासते कसं, त्याच्याकरता हे ख्याती प्रकरण आहे. असं आनंद आहे. ख्याती प्रकरण कशा करता आलं नाही सांग. ह्या पद्धतीने विचारलं ना, तुम्ही कशा करता आले तर आम्हाला आनंद प्राप्त व्हावा, दुःखाची काय व्हावी. मग काय उत्तर दिलं? तुमचा आत्माच किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप आहे. एक प्रश्न सुटला. दुसरा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालतरी, त्याच्याकरता कोणतं प्रकरण? त्याच्याकरता कोणतं प्रकरण? ख्याती प्रकरण. तुम्ही घरी जाऊन थोडं चिंतन करीत जा ना. चांगला ग्रंथ आहे विचारसागर. विचारसागर चांगलं सुटलं ना, ते शिकायला पोरं जातात ना, ते म्हणतात गुरुजी कशाला सांगता, आम्ही तर विचारसागरात ऐकलंच आहे की पंचदशीत, नवीन त्याच्यात काही नाही. कळायला पाहिजे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालतरी भासते, दोरीच्या ठिकाणी सर्प कालतरी भासतो, त्याच्याकरता हे प्रकरण आहे. मग जे दिसते ना त्याची संगती कशी लावतात, ख्याती प्रकरण. शून्यवादी असंच ख्यातीवादी म्हणतो सर्प कसा आहे, भासतो कसा. अरे असत पदार्थ आहे, बंध्यपुत्राप्रमाणे. बंध्यपुत्र भासतो का? मग भासतो कसा? तुमचं मत काय नाही. बरं मग कोणता वादी? तो बुद्धी आकार धारण करते, विज्ञान. बुद्धी कशी आहे? क्षणिक आहे. मग सर्प किती वेळ भासला पाहिजे? दीर्घकाल भासतो. बरं, त्यांचा आत्मा मरून जातो की विज्ञान म्हणजे आत्मा. मग आता नवीन आत्म्याला मागची स्मृती कशी? स्मृतीचा काय लागत नाही. मग तुमचं मत कसं आहे? मग आत्मख्याती येत नाही, अन्नाचा ख्याती होते. अन्न वारुळाच्या ठिकाणी असल्या सर्प कुठं दिसतो? मग कशामुळे? नेत्रदोषामुळे. मग सर्पच का दिसावा, झाडं नाही का तिथे? अरे आणि तिथला सर्प इथे कसा दिसेल? प्रतिबंधाच आहे. त्यांचाच भाऊ म्हणतो मत कसं नाही. मग त्याला विचारलं, मग दोरीवरचा सर्प भासतो का? दोरीच सर्प रूपाने काय होते? मग आख्यातिवादी म्हणतो हे थोडं उलट आहे की जसं ज्ञेय असेल तसं काय होते? ज्ञेय कोण मानायची? दोरी. आणि ज्ञान कोणाचं माझं? अयुक्त मत आहे. मग कोणता खंड? आख्यातिवादी. ते काय करतात? एक सामान्य प्रत्यक्ष स्मृती ज्ञान. एका वेळेला वृत्तीला दोन ज्ञान होत आणि स्मृती बांधणं बरोबर नाही. स्मृतीमध्ये धावणे पळणे होत. मग तुमचं मत काय नाही? आता कोणती ख्याती? सत्ख्यातीवादी म्हणतो भ्रमामध्ये भासणारा पदार्थ मिथ्या नसून काय? मग खरोखरच जर सत्य आहे अलग आहे मग नाही का? कल्पना करा आपल्याला आणखी मृगजळ भासते. काय भासते? खरं आहे तर जमीन काय झाली पाहिजे? होते का? म्हणून ब्रह्मामध्ये भासणारा पदार्थ सत्य म्हणता येत नाही. खंडच आहे ना. तर सत्य पदार्थ जर मानला नाही का, खरंच सर्प आहे असं मानला, दोरीच्या ज्ञानात निवृत्त होतो का? ज्या अर्थी दोरीच्या ज्ञानात निवृत्त होतो त्या अर्थी सर्प कसा असला पाहिजे? मिथ्या. कोणाचा खंड आहे? तुमचं मत सांगा की
सगळ्याचे होतं एकमेकाचं खंडन करत आहेत. तुमचं मत कसं काय? तो दिसणारा सर्प आहे ना, ज्यार्थी दिसतो त्यार्थी असं दाबून विलक्षण. बरं, बाद होतो म्हणून स्वतःहून सदा सदा म्हणजेच मिथ्या. तुला काय म्हणायचं? मिथ्या म्हणायचं. कोणती ख्याती? त्या सर्पाला काय म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. मग काय म्हणा? सतही म्हणता येत नाही. दोरीचं ज्ञान झालं तर काय होतं? बरं, असंच म्हणावा, वंद्यपुत्राप्रमाणे तर भासतो ना, काय म्हणता येत नाही. असंही म्हणता येत नाही. काय म्हणता येत नाही? असं आहे सदा सदा. मग त्याची संगती लावायची. काय लावायची? भासला कसा? मग खांब्याचं ज्ञान कसं होते? मग कोणताही पदार्थ त्याच्यावरती दोन आवरण असतात. कोणते दोन? काय का? दोन आवरण. मला आणखी वृत्ती तिथपर्यंत झाली. तिथं गेल्यानंतर रूपाचं ज्ञान आहे ना, कुठून निघून जाते वृत्ती? घरातून का? कुठून? नेत्रज्ञ. कोणापर्यंत जाते? घटापर्यंत जाते. घटावर किती आवरण आहे? अंधकाराचं आवरण कोण निवृत्त करते? प्रकाश. ज्ञानाचं आवरण वृत्ती. आमच्या वृत्तीमध्ये असलेला चिदाभास घटाचा काय करून दे? याला म्हणायचं वेदांताची प्रक्रिया. अशा रीतीने आपल्याला घटाचं काय होत आहे? आता एका दोरीचं ज्ञान का होत नाही? आलं का नाही? कारण आता वृत्ती दोरीपर्यंत जायला पाहिजे कधी. पण अंधकाराचं काय आहे? बरं, अंधकाराचं आवरण म्हणजे सामान्य अंधकार आहे, मधला प्रकार. फक्त दोरीचं दोरी रूपाने ज्ञान नाही होत. कोणत्या रूपाने? सामान्य. अज्ञान काय? कायम आहे. अज्ञान का कायम आहे? पूर्ण प्रकाशाचा काय नाही. आमच्या अज्ञानाचा परिणाम काय आहे? वृत्ती अज्ञान निवृत्त करू शकत. आणि त्या अज्ञानाचा परिणाम काय? अशा रीतीने दोरीवरती सर्पाचा काय होतं? त्याला सत म्हणावा तर दोरीच्या ज्ञानाने, असत म्हणावा तर सदा सदा म्हणजेच मिथ्या. हे कोणाचं मत आहे? सुंदर मत आहे हे. बरं का? समजलं तर आनंदाला पारावार नाही. आणि नाही समजलं तर बरोबर विचारलं का? थोडा अभ्यास केला पाहिजे. काय केला पाहिजे? सगळी मत आहे. हे काय कोणी काही कीर्तनामध्ये काही सांगत नसते. दोन चार गोष्टी सांगितल्या. एक कीर्तनकार भेटला होता बघा. म्हटलं बा चांगला अभ्यास आहे तुमचा, अमकं तमकं. म्हणजे मला सुटी करू नका, कौतुक करू नका. म्हटलं मग काय? म्हणलं जे असं एकच अभंग येतो. म्हणलं मला कोणत्याही गावाला गेलो तरी सगळा अख्खा गाव पालथा पडला. मग काय आहे? पाहुणे आग्रद्ध करता. बाकी त्याची गोष्ट सोडायची आहे आपल्याला. आणि अभ्यासाची संधी प्राप्त झाली. जेव्हा हे सगळं हात चाला हव्या तेव्हा तो आपले तेव्हा अभ्यास करा. मग हे ख्याती झाली बा. ब्रह्मस्थानी भासणारा सर्प सत्यादिवादी म्हणतो सत्य आहे. वेदांत शास्त्र म्हणतात तो अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे. दोघांनी काय मांडली? उत्पत्ती मांडली. मग शिष्य त्याच्यावर शंका करतो. दोघांनी काय मांडली? बाकीच्याने उत्पत्ती मांडली नाही. एक सत्यादिवादी आणि वेदांतवादी.
उत्पत्ती मानली. एकाने उत्पत्ती कशी मानली? सत्य. सत्यातिवादी काय म्हणतो? सत्य आहे. वेदांती काय म्हणतात? मिथ्या आहे. मग तो गुरुजीला अक्कल शिकवतो. म्हणलं असं करा, कशाला मिथ्याच्या भानगडीत पडत बसता. बरं का, सत्ख्यातिवादीने सर्प सत्य मानला, तुम्ही काय करा? सत्य मानून टाका. विनाकारण भानगडी करण्यात. तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर सत्य मानला, अलग अलग. मग एका माणसाला एकाच वेळेला एकच भ्रम होत असतो का अनेक भ्रम होतात? कोणाला दंड, कोणाला काठी, कोणाला दारा, कोणाला काय. मग इतके पदार्थ लहानशा रज्जूमध्ये राहिले कसे? म्हणजे वजन वाढलं पाहिजे. काय वाढलं? वजन वाढते का? तुझ्या म्हणण्याप्रमाणे खरे आहे ना? तो म्हणायला लागला म्हणजे बा वजन वाढत नाही, जागा अडवत, आमचंच मत आहे. मग कोणाचं मत आहे? मग खटपट करण्याची काय नाही. त्याला दूषण देतात. ब्रह्मस्थळी वाचणारा पदार्थ कल्पना करा, कापसाच्या ढगावर ते ढिगाऱ्यावर गुंज आहे. लहान पाहणाऱ्या माणसाला काय दिसते? अग्नी. मग खरा जर अग्नी आहे तो कापूस काय झाला पाहिजे? जळतो का? मग खरा लालपणा दिसतो तो कोणाचा आहे? तो गुंजाचा आहे. भ्रमामध्ये वाचलेला पदार्थ सत्य नसून काय? आणि जर तुम्ही सत्य म्हणत असाल तर म्हटलं हे हास्यास्पद गोष्ट आहे. काय विद्वान म्हणवता, काय म्हणवता? भासणारा पदार्थ काय समजता? मग काय म्हणा म्हणतो? अशोच आनंद शोच. तुझा शहाणा म्हणावा बरं का, तर शोक करतो. काय करतो? बरं तुला वेळा म्हणावा, मग आम्हाला अक्कल सांगतो. पहिल्या अध्यायामध्ये काय सांगतो? तुला काय म्हणावंस? तुला शहाणाही म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही. अशोच आनंद शोच असतो. शोक करतो. अशोच आनंद शोचतो. प्रज्ञावादान भाषा. पंडितासारखं ज्ञान सांगतो. मग पंडिताची व्याख्या सांगतात. ऐका, गतासून अगतासून नानु शोचंती. जे जिवंताविषयी मेलेल्याविषयी शोक करत नाही त्याला काय म्हणायचं? आणि तुझं काय करतो? मग तुला काय पंडित म्हणायचं का? जाऊ दे आपा, हे सहज. मग मिथ्या जर पदार्थ आहे, अलग लक्षामध्ये, मग मिथ्या पदार्थ शोक आणि हर्षाला कारण होतो कसा? असा प्रश्न आहे. वाचा परिच्छेद क्रमांक 14. मिथ्या पदार्थ हर्ष विषादास कारण कसे होतात याविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो, महाराज, वेदांत मतात जर रजत आणि सर्प मिथ्या आहेत तर रजत पाहून हर्ष व सर्प पाहून विषाद का होतो? तुमच्या म्हणण्याप्रमाणे दोरीवरती वाचलेला सर्प कसा आहे? मिथ्या. मिथ्या. मग मिथ्या पदार्थाला पाहून हर्ष म्हणजे आनंद आणि दुःख का होते असा प्रश्न आहे. त्याच्याकरता एकच आहे, अनुकूल आणि प्रतिकूल. काय अनुकूल आणि अनुकूल असेल तर आनंद, आणि प्रतिकूल असेल तर त्या पंढरपूरला त्या वाड्यामध्ये एक सर्प होता, असं लिहून ठेवा. तो म्हणला या वाड्यात खाली सर्प आहे. ते रामचंद्र महाराज होते. मग सर्प धरणाऱ्याला काय करू म्हणे? बोलावं आपण. आम्ही अशी वरमाडीवर होतो, खाली त्याची पोरंसुद्धा शिरली. बा कोण? ती पोरं काय झाली? शिरली, घाबरली नाही ती. मग तो सर्प काय केला?
धरला बघा तो त्याने असा. आता पहा, तो सर्प त्याला अनुकूल आहे म्हणून त्याला काय होतं? आनंद. आणि आपल्याला काय येतं? मग आनंद होतो का दुःख होते? मग ते साप धरणाऱ्याला काहीतरी दक्षिणा द्यावं लागले, 10 रुपये म्हणा, 20 रुपये म्हणा. मग ते रामचंद्र महाराज म्हणले, महाराज सर्प धरला आम्ही, मग आमची मजुरी द्या की. म्हणलं तुम्हीच पैसे दिले पाहिजे. म्हणलं काय कशावर? म्हणलं आमचा सर्प आहे 20 रुपयाला. याचा अर्थ हे पैसे काय करणार? कमा. तुम्हाला काय आनंद आहे आणि आम्हाला त्याच्यापासून काय? आपल्याला आनंद काय आहे? प्रतिकूल आहे. आणि मांत्रिक माणसाला त्याचे गारुडी लोक असतात त्यांना काय? त्यांना आनंद आहे आणि आपल्याला दुःख आहे. त्याला आनंद का? अनुकूल आहे आणि आपल्याला दुःख का? म्हणून वस्तू कशी याला किंमत नाही. अनुकूल आणि अनुकूल असेल तर आता कल्पना करा, एखादा मनुष्य जेवायला गेला का बासुंदी वाढली, आपल्याला ती अनुकूल आहे. आणि ज्याला डायबिटीज झाला आहे त्याला त्याला काय अनुकूल आहे का? डॉक्टरने सांगितलेलं आहे का थोडी जरी खाल्ली तरी राम बोलो आहे का? त्याला वाढू नका, पुढे चाला की. त्या अर्थ याला डायबिटीज होतं. विचित्र रोग आहे माझा. काही काही माणसाला इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवण करता येत. विचित्र प्रत्येक वेळेला त्याला पांडुरंगालाच होतं. आता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कुलकर्णी डॉक्टर होता, त्याने इंजेक्शनवर तकबड्यावर आणला. कशावर ते? मग इंजेक्शन देण्याचं काम नाही. आमचं इंजेक्शन दिलं म्हणजे सुई फेकून द्यावं, फक्त एकच वेळ. पुन्हा सुई काय होत नाही, चालत नाही. आणि त्याच्या गोळ्या असतात भरपूर ज्या, त्या घेतल्याशिवाय ते पार्ट निकम्मे करतात. म्हणून ते सांगतात, जेव्हा पेशंट आहे ना नाही का डायबिटीसच्या, मनुष्य म्हटल्यानंतर प्रत्येकाला वासना होतच असते. मग आंबा खायचा नाही, मग काय पाहायचाच का नुसतं? मग त्याला सांगायचं आलं काय? मला हे बा द्राक्ष भरपूर नाही खायचे, 5-7 पाहिजे. कोणाला सांगावं लागते? डायबिटीस आहे. आंब्याचा रस जास्त नाही घ्यायचा, पहिलाच घ्यायचा. जाऊ द्या, दृष्टांत सोडून द्या. एकाला अनुकूल आहे आणि एकाला काय करे? सर्प मिथ्याच आहे. सर्प कसा आहे? पण एकाला मांत्रिकाला कसा आहे तो? तुम्हाला आम्हाला काय करे? मिथ्या असूनही अनुकूल आणि काय? तेच त्याचं उत्तर आहे. श्री गुरु, अरे हर्ष विषादास कारण साक्षात पदार्थ नसून पदार्थावरील अनुकूल प्रतिकूल बुद्धी ही कारण असते. कोण आहे अनुकूल आणि प्रतिकूल बुद्धी? आपण जेवायला बसलो, एखादी जिलेबी असली काय असेल, प्रारंभी अनुकूल बुद्धी असते. तर म्हणलं दुसरा पदार्थ खायचाच नाही. कशावर ताव मारायचा? जिलेबी वाढणारे हे होतं बघा, ठेवू वाढू की नको, वाढू की नको. तर म्हणायचा 2 जिलेबी वाढे, 5-10 वापरायला. आणि मग काय झालं? तरी सुद्धा असा आधार होता, जिलेबी खायची ना, दातच लागू देत नव्हतं. वाढ टाकायची आलं का लक्षात? आणि पुढे भूक निवृत्त झाल्यानंतर ते जिलेबी काय झाली आता? अनुकूल राहिली का प्रतिकूल? भूक आहे तोपर्यंत आणि भूक निवृत्त झाल्यानंतर मग तो वाढणारा मनुष्य
मग आता जेवणारा म्हणून सोडा हो जिलबी वाढू नका. मी म्हटलं हे सगळी पानावर आलेली आहे. तर म्हटलं हे बाबा वाढणं आमचा स्वभाव आहे. काय खा तर पालता पडला. म्हणलं वाढणं स्वभाव आहे, पालता जरी पडला तर पाठीवर वाढू. आता जिलबी काय झाली, पूर्वी काय होती काय करे. नाही पण अनुकूल प्रतिकूल धर्म कोणामुळे आले, अनुकूलामुळे आणि प्रतिकूलामुळे. एकच पदार्थ अनुकूल वचन काय होतं, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून हर्षविषाद होतात. पदार्थाचे सत्यत्व किंवा मिथ्यात्व हर्षविषादास कारण नाही. नाहीतर मिथ्या नाटक किंवा बाजीगराचा खेळ पाहून हर्ष झाला नसता. मग पदार्थ नाही, पदार्थावरचे असणारे अनुकूल आणि प्रतिकूल हेच हर्षविषादाला काय थोडे. परिच्छेद क्रमांक 15 अनिर्वचनीय ख्यातीविषयी शंका व समाधान. अनिर्वचनीय तुमचीच ख्याती कशावरून बरोबर आहे. सगळ्याच्या ख्यात्या तुम्ही खंडन केलं, मग तुमचंच मत कशावरून चांगलं आहे. पुढे शिष्य म्हणतो, अहो ज्याप्रमाणे इतर लोकांनी रज्जू सर्पाचे ठिकाणी निरनिराळ्या कल्पना केल्या, त्याप्रमाणे वेदांत मतात एक अनिर्वचनीय उत्पत्तीची कल्पना केली आहे. इतरांनी जशा कल्पना केल्या, तुमचीच अनिर्वचनीय सत्य का, तुमचं खंडन कोणी नाही म्हणून तुम्ही तुमचं खंडन करणारा असता दुसरा, तर मग तुमचंच मत कशावरून खरं आहे. पुढे परंतु या अनिर्वचनीय ख्यातीला अनुभवाशी ताडून पाहण्यास काही साधन दिसत नाही. म्हणलं तुमचीच ख्याती कशावरून बरोबर आहे. म्हणलं आम्हाला काहीतरी अनुभव सांगा की. स्वप्नाचा सांगणार कशाचा. तसे जर काही साधन असेल तर मात्र इतर ख्यात्यांची मते दूषित मानून अनिर्वचनीय ख्यातीच प्रामाणिक आहे असा निश्चय होण्यास हरकत नाही. म्हणलं मग आम्ही काय करू. अनिर्वचनीय ख्यातीच बरोबर आहे. कोणती हीच ख्याती कशी आहे. पण तुमचं मत काय करा आम्हाला सांगा. पुढे श्री गुरु म्हणतात, अनुभव स्वप्नाचा आहे. स्वप्नात तर अंतकरणाची वृत्ती बाहेर न जाता आतच अंतकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या गुणाशापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात. आणि थोडं वेदांत आहे, थोडं समजायला कठीण झालं. स्वप्नस्थ पदार्थ आपल्याला का दिसतात त्याची कारणं सांगतात. हे चांगलं आहे. अध्यात्मशास्त्र त्याचा विचार करते. अजूनही स्वप्न का पडते विज्ञानाला लागत नाही. विज्ञान काय करू शकत, तिथपर्यंत पोहोचू शकले. पण वेदांतशास्त्र माझा स्वप्नस्थ पदार्थ काय तर अंतःकरणोपहित चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम काय. कोणत्या अंतःकरणोपहित, कोणाच्या बाहेर आहे का आत आहे. आत आहे. त्याला आश्रित असणारी अविद्या, आणि ते अविद्या त्रिगुणात्मक सत्वरजाने. मग स्वप्नस्थ पदार्थ कोणाचा परिणाम आहे, तमोगुणा. पदार्थ तमोगुणाचा, क्रिया रजोगुणाची, ज्ञान सत्वगुणाचा. वेदांतशास्त्र आहे, चांगली आहे. प्रक्रिया सुंदर आहे की. समजून आनंद, पण समजलं पाहिजे काय झालं पाहिजे. म्हणजे आनंद नाही, आनंदाची पुढे कोणाचा परिणाम आहे ते अंतःकरण उपयोग चैतन्याश्रित असलेल्या अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम काय. पुढे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्याश्रित अविद्येच्या तमगुणांशापासून स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात आणि त्याच अविद्येच्या सत्वगुणांशापासून
त्या पदार्थांचे ज्ञान उत्पन्न होते. काय पहा, आपल्याला स्वप्नामध्ये काय दिसते? पदार्थही दिसते. नुसतेच पदार्थ दिसतात का ज्ञानही दिसते? एक पदार्थ म्हटल्यानंतर दोन्ही आहे. सत्वगुणाचा परिणाम ज्ञान, रजोगुणाचा परिणाम ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. बरं का? ज्याला जे ज्ञान होते त्याला म्हणतात ज्ञाता, ज्याचं ज्ञान होते त्याला ज्ञेय असं म्हणतात. आणि ज्ञेयाचं जे आणखी ज्ञात्याला ज्ञान होते त्याला ज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं? असं त्रिपुटी म्हणतात. वेद काळात तुम्हाला गीतेमध्ये ज्ञाता ज्ञान ज्ञेयम उत्तम समास होता. मद्भक्तवे तद्विज्ञाय 18व्या अध्यायामध्ये का ज्ञाता ज्ञान आणि कर्ता कर्म आणि 3 प्रकारचं ज्ञान, 3 प्रकारचे कर्म, 3 प्रकारचं कर्ता. पुढे श्रीमद भगवद्गीतेमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. पुढे तेथे दुसरी कोणतीच ख्याती म्हणता येत नाही. याप्रमाणे शरीराहून बाहेर रज्जू सर्पाधिक आणि शरीराच्या आत स्वप्न पदार्थ अविद्येकडून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आपल्याला सर्प कुठं दिसतो? बाहेर. स्वप्न कुठं? बाहेर आहे ना. बाहेर त्याला काय म्हणायचं? रज्जू उपहित चैतन्याशीत असलेल्या अविद्येच्या तमगुणाचा परिणाम सर्प. भाषा आहे. जरा वेदांत आहे. ज्याला झोप येत नसेल तरी ऐकायला यावं, म्हणजे चांगली झोप येते. त्याला बुवा काय चांगलं कोणाच पाहिजे. कोणीतरी कधी कधी येतात ना, काही कामानिमित्त इथं बसतात आपले पोरं बिरं, बरेच दिवसापासून पाठ घेतो ना, मग ते उठून जातात. अरे उठून काय आला पाठामधून? म्हटलं पोहायला वेळ लागला का कुणाच माहिती. आलं का रजोगुण तमोगुण. सर्पान स्वप्न चांगला विचार आहे. काय विचार आहे? चांगला विचार आहे. बुद्धीला चालना मिळते. काय मिळते? तत्त्वज्ञानात बुद्धी काय करते? प्रवेश करत असते. करत नाही तर मग बुद्धिनाशात प्रणश्यते. पुढे म्हणून पदार्थाच्या उत्पत्तीविषयी अनिर्वचनीय ख्यातीच मानणे अवश्य आहे. म्हणून पदार्थाच्या अस्तित्वाविषयी कोणती ख्याती? कोणता दृष्टांत दिला? स्वप्नाचा. सत्य म्हणा स्वप्नाला, मग जागा झाला की काय होते? बरं असत म्हणावं तर काय ते? मग काय म्हणता येत नाही. असंच आहे. काय म्हणता येत नाही. सद सद मग काय आहे ते? मिथ्या आहे बघा. त्याची संगतीच राहते. पुष्कळते त्याचे हे आहे. स्वप्न कोणाला? बरं का, हे जे असते ना ईश्वर सृष्ट पदार्थाला हे जागृती म्हणायचे सगळे. आणि मनकल्पित पदार्थ असतात त्याला स्वप्न म्हणायचं. स्वप्नामध्ये केवळ मन असते. कोण? आणि मनाचा आकार स्वप्न असते. आणि तुमचे जागृती आहे ना ईश्वर सृष्ट पदार्थ आहे. याची संगती लावायची असली तर कोणाच्या द्वारा? ईश्वराच्या द्वारा. याची सगळी सृष्टी कोणी निर्माण केली? म्हणतो व्यावहारिक सत्ता. कोणती सत्ता? आणि आपल्या मनाने सगळे दिसते याला कोणती? प्रातिभाषिक सत्ता. म्हणतात जागा झाला तर स्वप्नात लुगडे आहे. शैली हरफे आगवे. स्वप्न कोटपर्यंत सत्य वाटले. तुम्हाला पुढे 6व्या तरंगामध्ये भरपूर विषय आहे. 17, 20, 22 परिच्छेद आहे. ते सांगा तुम्हाला. 6वा तरंग त्याच्यामध्ये जसं स्वप्न आहे तसं जागृती सुद्धा काय? स्वप्नच आहे. सुंदर विषय मांडलेला आहे. थोडं हे बरं कळालं म्हणजे ते समजते. मग थोडं चला वाचा. आणि हे सर्व अनिर्वचनीय पदार्थ साक्षीभास्य आहेत.
साक्षी ज्या पदार्थांचे अविद्यावृत्तीने प्रकाशन करतो त्या पदार्थास साक्षीभाष्य म्हणतात. कोणीतरी प्रकाशन करणारा असावा लागतो ना. साक्षी म्हणजे आत्मा. तुम्हाला दुसऱ्या तरंगात गेलं की आणि तो या सर्वाचं काय करतो. जड जडाचं प्रकाशन करू शकत मग कोण प्रकाशन करतो. इथे घट नाही, कोणाला कळाला. घटाला का मग कोणाला कळाला. साक्षीला. असं आहे. जड जडाचं जर प्रकाशन झालं असतं तर बाळू घट घेऊन याचं सांगावं लागण्याचं काम नसतं. मग घटाला झाका मग हे घटोबा इकडे या. जड जडाचा वरून दगड पडला खाली दगडावरती, खालचा दगड ओरडतो का. माणसाच्या पायावर पडते बरं. हानू का म्हणला तुला. वेदांत या पुढे. रज्वादिकांचे ठिकाणी अनिर्वचनीय सर्पाधिक आणि त्यांचे ज्ञान या दोहोस भ्रम किंवा अध्यासही म्हणतात. त्याला काय म्हणायचं. भ्रम किंवा काय म्हणतात. जे पदार्थ असतात ना त्याला काय म्हणायचं. ब्रह्म. पुढे. तो भ्रम अविद्येचा परिणाम व चैतन्याचा विवर्त आहे. तो भ्रम कसा आहे. अविद्येचा परिणाम. अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त. आता आपण वेदांत आला इथे. जगात काय आहे. मायेचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. परिणाम म्हणजे काय आणि विवर्त म्हणजे काय. परिणाम तर म्हणतात उपादानाचा समान स्वभाव, अन्यथा त्याला परिणाम मिळाला. आणि अलग लक्षामध्ये अधिष्ठानाचा विषम स्वभाव, अन्यथा त्याला काय म्हणायचं विवर्त. असं उपादानाचा घट आहे. काय घटाचं उपादान काय आहे. माती आहे का नाही. माती आणि घट उपादान कोण आहे. माती. घटे कोण आहे. माती. समान स्वभाव आहे का नाही. घट आहे व्यावहारिक, माती समान स्वभाव. माती म्हणजे घट नव्हे, घट म्हणजे अन्यथा रूप. म्हणून घट कोणाचा मातीचा काय आहे परिणाम आहे. पुढे आता विवर्त. दोरीवरती काय भासतं. सर्प वाढतोय काय करे. सर्पाची कोणती सत्ता. प्रातिभाषिक. दोरीची माय काय विषम स्वभाव. कोणता विषम स्वभाव. परत दोरी म्हणजे सर्प नव्हे. सर्प म्हणजे अन्यथा रूप. अन्यथा अधिष्ठानाचा विषम स्वभाव विवर्त. उपादानाचा समान स्वभाव. दोन अधिष्ठान आणि उपादान. उपादान कोणाला म्हणायचं. कार्यात व्याप्ती असतो त्याला काय म्हणायचं उपादान म्हणायचं. मातीची घटामध्ये काय आहे तुम्हाला गेलं की दुसऱ्या तरंगात आहे. माती हे घटाचं कोणतं कारण आहे. कुंभार. उपादान कारण का म्हणायचं मातीला. सर्वामध्ये काय आहे का. कुंभाराला निमित्त कारण का म्हणायचं. त्याच्याशिवाय उत्पत्ती होऊ शकत नाही. तसं नाही. घटावून वेगळं आहे. घटावून वेगळं आहे म्हणून कोणतं कारण. आणि घटामध्ये आहे उपादानाचा समान स्वभाव. माती आणि घट दोघंही व्यावहारिक आहे. समान स्वभाव. घट म्हणजे माती नाही माझी म्हणजे. एखाद्या बाबाने विचारलं नाही वाळू इकडे. म्हणलं काय आलेलं काय. माती घेऊन ये. काय घेऊन ये. तो घट घेऊन आला बा. काय घेऊन आला. तुझा बाप म्हणायला लागला तुला माती सांगितली घट कशा करता आणला. मला घटात काय आहे. हा पण भेद आहे ना. काय घटाला काय म्हणता येत नाही. मातीला
घट म्हणता येईल आहे का नाही. जसं म्हणून कसं काय उपादानाचा समान स्वभाव परिणाम. पुढे आपल्याला दुसरा सिद्धांत सांगायचा आहे. आणि अधिष्ठानाचा विषम स्वभाव अन्यथा. अधिष्ठानाचा जीव भासलेला सर्प विवर्त. एकाची सत्ता व्यवहारिक, एकाची सत्ता समान स्वभाव आहे का विषम आहे का. दोरी म्हणजे साप नाही, साप म्हणजे विषम अन्यथा रूप. एकाला काय दोरीवरती बसलेल्या सर्पाला काय म्हणायचं विवर्त, आणि घटाला काय म्हणायचं परिणाम. शिष्य परिणाम व विवर्त यांच्या शब्दांचा अर्थ कृपा करून सांगा. श्री गुरु. काय करायचं आता. परिणाम आणि विवर्त यांचं रूप मला समान करून काय करा सांगा. मला सांगा म्हटलं तर सांगितलंच पाहिजे. श्री गुरु. प्रथम परिणामाचे लक्षण सांगतो. कार्यात ज्याचा प्रवेश असतो व ज्याच्या वाचून कार्याचे अस्तित्व राहत नाही त्यास उपादान कारण म्हणावे. चर्चा आहे. उपादान कोणाला म्हणायचं, निमित्त कारण कोणाला म्हणायचं, व्यावहारिक कोणाला म्हणायचं, प्रतिभाषिक, याच्यातला भेद काय झाला पाहिजे, कळायला पाहिजे याच्यातला. आता तुम्ही नेहमी आहे भेद जर कळला नाही त्याला वेडा म्हणतात. काय म्हणतात एखादे ते नाट भारूड करतात ना पोरा. आता अलीकडे पद्धत कमी पडली. नाही तर कीर्तन झालं तर काय करत असत बरोबर. कीर्तनाला 50 लोक आणि भारूडाला 500 येत असतात. बाया माणसं पोरां मिळून. आणि त्याच्यामध्ये मग ते भारूड करणारा असताना बाईचं रूप घेतो. काय येतो बरोबर नक्कल करतो. सगळ्या लोकांना सांगतो येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. नाचते बेसते सगळं. तो येडी कसं कोणतं बाईला म्हणायचं आहे काय. आहे यजमान. लग्न झाल्यावर ते पती कोण आहे यजमान. घरची गोष्ट वेगळी. भावाला काय म्हणते हे बरोबर आहे. हे काय आणि लग्न झाल्यानंतर यजमानाला म्हणते दादा. बाईला काय म्हणायचं आणि तिला कळते नाही मला वेडे काम जातं. तसं दोघातला काय करायला पाहिजे भेद कळायला पाहिजे. म्हणून परिणाम म्हणजे काय विवार्थ म्हणजे नाही तर परिणाम एखादं लिहून ठेवलं तर परीक्षा विचारलं परिणाम आणि विवर्त याच्यातला भेद काय करा म्हणलं. भेद असल्या तर काय परिणाम म्हणजे विवर्त आणि विवर्त म्हणजे जाऊ द्या दृष्टांत. असे मागे सांगितलेच आहे. उपादानाच्या समान स्वभाववान आणि अन्यथा रूप तो परिणाम. काय करे घटातही कोण आहे मृत्तिका आहे व्यावहारिक. घटही व्यावहारिक समान स्वभाव. आता तुम्ही मातीला घट म्हणत नाही, घटाला काय म्हणत नाही अन्यथा रूप आहे. काय घट आण म्हटलं तर काय आणणार घट. माती आण म्हटलं तर काय अन्यथा रूप आहे. काय म्हणत त्याला पुढे सिद्धांत सांगायचं आपल्याला. काय सांगायचं जगत हे कोणाचा परिणाम आहे अविद्येचा. असं क्रमाक्रमाने सांगायचं. अधिष्ठानाचा विवर्त अलग लक्षामध्ये उपादानाचा परिणाम पुढे सांगायचं. याचे स्पष्टीकरण असे. माती घटाचे उपादान कारण आहे. मातीमध्ये आणि घटामध्ये पृथ्वीत्व आणि व्यवहारिकत्व हा समान म्हणजे सारखा स्वभाव आहे. मातीमध्ये पृथ्वीत्व आहे का नाही, घटातही काय पृथ्वीत्व बरं. माती व्यावहारिक आहे प्रतिभाषिक आहे
व्यावहारिक आहे का नाही? घटे कोण आहे? व्यावहारिक समान स्वभाव. कोणता स्वभाव? समान स्वभाव. उपादानाचा समान स्वभाव परिणाम. म्हणून घट मृत्तिकेचा काय परिणाम. सुंदर विचार आहे. जर समजलं तर फार आनंद आहे. पुन्हा पुन्हा सांगा असं. आणि नाही समजलं तर झोपेला आमंत्रण आहे. कोणाला आमंत्रण आहे? कारण असं ना, पुराणातली गोष्ट वेगळी असते. पुढे जिज्ञासा असते. काय असते? का म्हणलं ते रावणाने सीतेला काय नेलं? मग पुन्हा असं वाटतं कुठं घेऊन गेला. मग पुन्हा सीता भेटली की नाही भेटली अशी आकांक्षा निर्माण होते. काय निर्माण होते? हे पुराणातलं. त्याच्यातून जरा कथा व्यथा असतात. काय असतात? एकाला तर रावणाचा इतका राग आला बघा. ते बघत होता. सिनेमा होता फक्त. काय होता? आणि त्या सिनेमामध्ये रावण कोणाला घेऊन चालला होता? आता प्रेक्षक मनुष्य पाहत होता. त्याला वाटलंच नाही पण सिनेमा पाहून राहतो म्हणून. त्याला वाटलं खरंच चाललं आहे. आणि माझा इतका राग आला. म्हणला हा दुष्ट मनुष्य निरपराध बाईला घेऊन चालला. मग जोडा काढला बा. काय काढला? जो रावणावर फेकून मारला. त्याला माहितीच नाही हा सिनेमा आहे का. अशी आकांक्षा असते. काय असते? आकांक्षा असते. पण तुम्हाला कल्पना आहे का? ते रावणाचं पार्ट करणारा बरं का, तो एका खेळामध्ये 1,00,000 रुपये घेत होते. किती? पार्ट कोणाचा करायचा? रावणा. रामाचा पार्ट करणाऱ्याला फक्त 50,000. याला किती? पार्ट हुबेहूब केला. बरोबर इतकं हुबेहूब केलं की त्या माणसाने रावणाला काय मारला? अभिनय म्हणतात. म्हणून एक नाटकातले लोक जे पैसा मिळवतात अभिनय कशावरती हुबेहूब अभिनय करा. ते कोणा जन्मात शिकले कोणा. जाऊ द्या बाबा. आणि उपादान मृतिकेच्या रूपाहून अन्यथा म्हणजे घट निराळ्या रूपाचा आहे. म्हणून मृतिकेचा परिणाम घट आहे. आहे का रे? तुम्ही मातीला घट म्हणत नाही. घटाला काय म्हणत नाही. मग घट कोणाचा परिणाम आहे? मृतिकेचा परिणाम. तसे जगत कोणाचा परिणाम आहे? माया. अविद्या म्हणा, माया म्हणा, शक्ती म्हणा, अज्ञान म्हणा, काही म्हणा, संपूर्ण हे जग ब्रह्माचा परिणाम नाही. कोणाचा आहे? अविद्येचा. काय? सर्प हा दोरीचा परिणाम आहे का? दोरीवरती बसलेला सर्प दोरीचा परिणाम आहे. मग कोणाचा आहे? अज्ञानाचा. तसंच जगात कोणाचा परिणाम आहे? ब्रह्माचा नाही. कोणाचा आहे? अज्ञानाचा. पुढे जा. पुढे. आता विवर्ताचे लक्षण सांगतो. अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान आणि अन्यथा रूप तो विवर्त. आता विवर्त सांगायचा. अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आहे का? आणि अन्यथा रूप. दोरीवरती बसलेला सर्व अधिष्ठानावर विपरीत स्वभावान. आपल्या अधिष्ठानावर म्हणजे दोरी कोणत्या सत्तेत आहे? सर्व मग सारखे पण आहे का विपरीत पण आहे? आणि दोरीला काय म्हणत नाही. सर्पाला काय आहे का? दोरी म्हणत नाही. अन्यथा रूप. पण दोरीवरती भाजलेला सर्प काय? विवर्त आहे. आणि मातीवरती भाजलेला घट परिणाम. दोची काय आहे? याचे स्पष्टीकरण असे. स्थाणूचे ठिकाणी पुरुष भ्रम होतो तेव्हा त्या भ्रमास अधिष्ठान स्थाणू असून तो व्यावहारिक आहे आणि पुरुष प्रातिभासिक. दोरीचा दृष्टांत नाही घेतला. एखाद्या खांबावरती एखाद्या माणसाला पुरुषाचा भ्रम होतो. कशाचा? पुरुषाचा. आता पुरुष आणि खांब
पुरुष कोणता आहे? प्रातिभाषिक. खांब कोणता आहे? बरं का, पुरुष म्हणजे खांब नाही, खांब म्हणजे अन्यथा रूप. आलं का लक्षात? म्हणजे आता अधिष्ठानाचा विषम स्वभाव, अन्यथा रूप, त्याला काय म्हणायचं? म्हणून अधिष्ठान जो स्थाणू त्याहून पुरुषाचा स्वभाव विपरीत असून स्वरूपही अन्यथा म्हणजे निराळे आहे. मग स्वरूप कसं आहे? वेदांत आहे, याच्यामध्ये गोष्टी बिष्टी नसते. वेदांताच्या ग्रंथामध्ये तत्वविचार असतो. गीतेमध्ये गोष्टी आहे का? मग गोष्टीचं नाही तरी मग काय तत्वविचार केलेला आहे. काय केलेलं आहे? काय काय श्रीकृष्णाने, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा निमित्त करून कोणता किंतत् ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुष अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम न जायते म्रियते का, असा सुंदर विचार आहे. आहे ना? कशा करता सांगितलं? अर्जुनाच्या ठिकाणचा मोह निवृत्त होणे. मोह निवृत्त झाला का नष्ट, वेदांतात संपला. याकरिता स्थाणूचा पुरुष हा विवर्त आहे. त्याचप्रमाणे रज्जुपहित आणि अंतःकरणोपहित चैतन्याश्रित जी अविद्या आहे म्हणून वर सांगितले आहे ती सर्प व त्याचे ज्ञान यास उपादान असून अनिर्वचनीय आहे. आता काय घ्यायचं? विवर्त घ्यायचा. विवर्तामध्ये काय अनिर्वचनीय आहे? अविद्या सुद्धा अनिर्वचनीय आहे. अनविद्येचा परिणाम सर्पे सुद्धा अनिर्वचनीय आहे ना. अन्यतारूप अविद्या म्हणजे प्रतिभाषिक. सर्प कोण? प्रतिभाषिक नाही. शुक्ल अविद्येला रूप कोण आहे? अव्यक्त आहे ते. विषम स्वभाव आहे. काय अविद्या नाहीच ना, तिला काही रूप आहे का? आणि सर्पाला काय? मग विषम स्वभाव. अविद्या म्हणजे सर्प नव्हे, सर्प म्हणजे पुढे अन्यथा रूप. अन्यथा रूप म्हणतात. दोरीवरती बसलेला जो सर्प आहे विवर्त. आणि मातीमध्ये घटामध्ये जी माती भासते तिला काय म्हणायचं? परिणाम. परिणाम आणि विवर्त हे दोन आहे. ज्यावेळेला आपल्याला आणि सगळं मिथ्या हे सांगायचं असतं त्यावेळेला विवर्त घ्यायचा. आणि व्यावहारिक सत्ता सांगायची असली तर परिणाम घ्यायचा. घट सुद्धा कसं आहे? व्यावहारिक. मातीसुद्धा कशी आहे? आता रज्जू सर्पामध्ये सर्प कसं आहे? नाही नाही, आणि विद्या कशी आहे? दोरीचा सर्प परिणाम आहे का अविद्येचा? मग विद्या कशी आहे? कधी कधी चुकते बघा लोकांना. ते म्हणतात दोरीचा परिणाम काय आहे? सर्प आहे. चुकीची भाषा आहे. दोरीचा परिणाम कोण सर्प होत असतो? मग कोणाचा परिणाम आहे? अविद्या. अविद्येचा परिणाम सर्प आहे, दोरीचा नाही. आणि ज्ञान, दोरीचं ज्ञान झालं म्हणजे कोण निवृत्त होते? अविद्या. म्हणजे जगत सुद्धा अविद्या कार्य आहे. कोणतं कार्य आहे? पुढे आणि सर्प व त्याचे ज्ञान ही दोन्ही अनिर्वचनीय आहेत. म्हणून उपादान जी अविद्या तिच्या समान स्वभावान आहेत, परंतु अविद्येहून अन्यथा रूप म्हणजे निराळी स्वरूपाचे आहेत, म्हणून ती अविद्येचा परिणाम आहेत. दोघांचे वेगळे परिणाम आहे. म्हणून अविद्येचा परिणाम कोण आहे? आहे ना. आणि चैतन्याचा विवर्त कोण आहे? सर्प. चैतन्य त्याची विषम सत्ता आहे का? आणि अविद्या त्याची समान सत्ता असेल तर, विषम सत्ता असेल तर तुम्हाला कंटाळवानं वाटत असेल. काय चालतंय कोणाच माहिती? हे तत्वज्ञान. त्याला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणतात. तत्वज्ञान. हे तत्वज्ञानाचे ग्रंथ आहे ना. काय
मामासाहेब काय शिकवत होते आहे काय तुला तत्व भारतीय तत्वज्ञान सर्वात जगात श्रेष्ठ तत्वज्ञान कोणाचं आहे ते काय निवृत्त करते जन्म मरण काय निवृत्त करते आणि बाकीचे तत्वज्ञान काय करते उलट दुःख वाढवते आणखी पुन्हा विचार केला संपला का पॅरेग्राफ सर्प व त्याचे ज्ञान यास अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि अंतःकरणोपहित चैतन्य असून ते सत स्वरूप आहे. मग त्याचं काय आहे नाही का अविद्येचा परिणाम काय आहे अविद्येची सत्ता कोणची सर्पाची समान स्वभाव परिणाम अविद्येचा परिणाम सर्प आता पुढे घ्यायचं विषम सत्ता आहे काय अविद्येला अधिष्ठान कोण आहे चैतन्य मग आनंद कसं आहे अविद्या चैतन्य अविद्याच्या मध्ये समान सत्ता आहे का विषम सत्ता आहे अधिष्ठान कोण चैतन्य पारमार्थिक सत्ता आणि या अविद्येची अनाविद्येचा परिणाम काय आहे जगत आहे विषम सत्ता कोणची सत्ता नान्यता वेदांत सांगते वेळी चैतन्याचं काय सांगावं लागत असते विवर्त आणि मायेचा असं तत्व काढलेलं आहे चांगला तरंग चांगला आहे विचार करणारा पुढे सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहेत म्हणून अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान असून अन्यथा रूप म्हणजे निराळ्या स्वरूपाची आहेत. कोण दोरी आणि सर्प समान स्वभाव सांगितलेला आहे सर्पाधिक सर्पाचा ज्ञान अविद्येचा काय तो परिणाम आहे आणि चैतन्याचा म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही चैतन्याची विवर्त आहेत. परिणाम सांगावयाचे वेळी उपादानाच्या समान स्वभाववान आणि विवर्त सांगावयाचे वेळी अधिष्ठानाहून विपरीत स्वभाववान असा फरक करावा लागतो. दोघांनाही सारखं म्हणता येत नाही. मग परिणाम सांगायचा असेल तर उपादानाचा समान स्वभाव अन्यथा आणि विवर्त सांगायचा असेल तर अधिष्ठानाचा विषम स्वभाव अन्यथा. जगत कसं आहे मायेचा परिणाम चैतन्याचा आणि जे जे परिणाम आणि विवर्त असतात ते मिथ्या. मग जगत सत्य नसून काय पुढे अन्यथा स्वरूप हे दोघांच्या लक्षणात समान आहे. अन्यथा रूप मात्र सारखंच आहे. दोरी म्हणजे सर्प नव्हे सर्प म्हणजे अन्यथा रूपाला काय पुढे संपलं का बरं आहे म्हणून संपलं म्हणजे आनंद